लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यासाठी 8 राज्यातल्या 57 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान. निवडणूक आणि प्रशासन यंत्रणा सज्ज. नव्या लोकसभेची स्थापना झाल्याची अधिसूचना निघेपर्यंत देशभरात आचारसंहिता कायम राहणार. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं केलं स्पष्ट. लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचा खासदार प्रज्वल रेवण्णाला काल रात्री उशिरा बंगळुरूच्या विमानतळावर अटक. आज न्यायालयात करणार हजर. देशाची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत. भांडवली खर्च आणि कृषी क्षेत्रात प्रगतीची अपेक्षा. पुढच्या वर्षी विकासदर 60% राहण्याचा रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला अंदाज. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का. हश मनी संबंधित सगळ्या 34 प्रकरणांमध्ये ट्रम्प दोषी. फलाट दुरुस्तीच्या कामांसाठी काल मध्यरात्रीपासून ठाणे स्थानकावर 63 तर CSMT स्थानकावर 36 तासांचा विशेष मेगा ब्लॉक. अनेक उपनगरी आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती. देशासह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या 4थ्या फेरीत भारताची ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबू हिची चमकदार कामगिरी. स्वीडनच्या ग्रँडमास्टर प्रिया क्रॅम्बलिनला मात देत स्पर्धेत आव्हान कायम. आणि देशात एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाचा कहर. बिहारमध्ये उष्माघातानं 12 जण दगावले तर मणिपूरमध्ये पावसामुळे 800हून अधिक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर.